नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 पार होण्याचा मार्ग झाला अखेर मोकळा। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 पार होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 पार होण्याचा मार्ग झाला मोकळा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 पार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 8,000 पार होण्याचा मार्ग झाला अखेर मोकळा? या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची स्थिती, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची स्थिती, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार याबद्दल अचूक माहिती घेऊयात। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव दिसत आहे तो सध्या 6,600 ते 7,200 च्या दरम्यान आहे। पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आलेली असून नवनवीन रेकॉर्ड दररोज होत आहेत। या रेकॉर्डमुळे 95 सेंट्सचा नवीन उच्चांक उभारल्यानंतर काही प्रमाणात बाजारभाव कोसळला, पण जाणकारांच्या मते फार लवकर कापूस हा 100 सेंट्सच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचेल आणि असं झालं तर देशातून कापसाची निर्यात विक्रमी स्तरावरती वाढणार, कारण जगापेक्षा भारताचा कापूस स्वस्त आहे, त्यामुळे निर्यातीला चालना मिळू शकते, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात भविष्यात तफावत निर्माण होणार। एकीकडे निर्यात वाढणार तर दुसरीकडे आपल्याला या ठिकाणी निर्यातीच्या मागणीला पुरवठा करण्यासाठी दिवसेंदिवस कापसाची आवक या ठिकाणी कमी होताना दिसणार आहे। याचा जर विचार केला मित्रांनो तर कापसाचं भविष्य उज्ज्वल आहे, कारण मागणी पुरवठ्यात तफावत 100% आहे आणि यामुळे जर कापसाचा बाजारभाव आपल्याला मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत अथवा एप्रिल महिन्याच्या मध्यावरती जर 8,000 पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे। विक्रीचा विचार करत असाल तर कापसाची विक्री प्रत्येक तेजीमध्ये जरूर करावी, परंतु काही ना काही कापूस 8,000च्या भावावरती जाण्यासाठी रोखून ठेवला तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसा राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलाय, पण पाहत रहा इथून पुढे सुद्धा।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एक नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।